नमस्कार. आज आपण उपवास किंवा फास्टिंग किंवा एक सायंटिफिक टर्मिनॉलॉजीमध्ये इंटरमिटंट फास्टिंग ह्याच्याबद्दल माहिती पाहू. बरेच लोक आपल्यापैकी वीकली काही उपवास करत असतात, 15 दिवसातनं महिन्यातनं करत असतात किंवा एक सलग काही दिवस जसं की नवरात्र आहे, रोजा आहे, चातुर्मास आहे, या गोष्टी करत असतात. बऱ्यापैकी यात एक स्पिरिच्युअल आस्पेक्ट असतो, पण आरोग्याच्या माध्यमातून आरोग्याच्या दृष्टीनं की याचं कसं महत्त्व आहे ते आज आपण पाहू, की त्याचे काय फायदे आहेत, काय करण्याची पद्धत आहे आणि कुणी करू नये. तर मित्रांनो, इंटरमिटंट फास्टिंग ही जी प्रकार आहे यामध्ये बेसिकली ईटिंग आणि नॉन ईटिंग अशा दोन विंडो आहेत. ईटिंग विंडो जी आहे ती साधारणपणे एक 8 तासाची असते. म्हणजे त्या दरम्यान आपण 2दा किंवा 3दा आपले मिल्स किंवा जेवण आहे ते घेऊ शकतो. अर्थात जेवण घेताना प्रॉपर एक सकस व्यवस्थित चांगला संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. जसं की ज्यामध्ये पालेभाज्या, फळं, मोडाचे कडधान्य, डेअरी प्रॉडक्ट किंवा आहे किंवा फास्टिंग फेज जे आहे त्यामध्ये एक 16 तासाचं फास्टिंग महत्त्वाची गोष्ट आहे. साधारणपणे संध्याकाळी 6 वाजता एक रात्रीचं डिनर घेतलं आणि उद्या सकाळी परत 10 वाजता आपलं जे काही सकाळची न्याहारी आहे ती घेतली, तर हे 6 आणि हे 10 16 तासाचं फास्टिंग होतं. तर ही एक आयडियल गोष्ट आहे. अगदीच कोणाला सुरुवात करायची आणि 16 तासाचं फास्टिंग कम्फर्टेबल नसेल तर ते सुरुवातीला एक 12 तास, नंतर हळूहळू 14 तास, हळूहळू 16 तास असं फास्टिंग करू शकतात. फास्टिंगमध्ये अगदीच डिहायड्रेशन होऊ नये, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ नये म्हणून पाणी तर पिणं महत्त्वाची गोष्ट आहे. पण पाण्याबरोबरच समजा लिंबू पाणी आहे, ब्लॅक कॉफी आहे, ग्रीन टी आहे, हे पण घेऊ शकतो. आता याचे फायदे काय आहेत ते आपण पाहू. बेसिकली ज्यावेळेस लॉंग टर्म फास्टिंग एक साधारण 14 ते 16 तासापर्यंत नॉनस्टॉप फास्टिंग होतं, त्या दरम्यान शरीरामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडते, त्याला म्हणतात ऑटोफेजी. ऑटोफेजी म्हणजे काय की आपलंच शरीर आपल्या शरीरातल्या पेशींना खायला सुरुवात करतं. मग तुम्ही म्हणाल की हे तर चुकीचं आहे, पण मित्रांनो, ही ऑटोफेजी जी घडते ती खराब सेल्स खाण्यासाठी घडते. म्हणजे ज्या बी खराब सेल्स आहेत, खराब प्रोटीन्स आहेत, त्याचे खराब पार्ट्स आहेत, ते खायला सुरुवात करतं. म्हणजे काय तर थोडक्यात बॉडीचं क्लीनअप होतं, डिटॉक्स होतं, डॅमेज सेल्स आणि डॅमेज प्रोटीन्स खाल्ले जातात. तर सुरुवातीला तर आपण खाल्लो ते अन्न पचलं जातं, त्यानंतर ग्लायकोजन जे लिव्हरमध्ये ग्लुकोजचा स्टोअर आहे तर तो संपवला जातो आणि तोही संपल्यानंतर जेव्हा आपण लॉंग टर्म फास्टिंग करतो त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवतो, त्यावेळेस बॉडीत जी एक्स्ट्रा फॅट आहे हे सुद्धा ब्रेकडाऊन व्हायला, एनर्जी मिळवण्यासाठी ब्रेकडाऊन केलं जातं आणि ह्याचं रूपांतर होतं किटोन्समध्ये. आणि किटोन्समुळे बॉडीला ज्यावेळी एनर्जी फ्लो भेटतो तर त्यावेळेस सगळ्यात जास्त त्याचा फायदा होतो तो आपल्या ब्रेन सेल्सला. तर त्यामुळं कित्येक सारे चांगले परिणाम शरीरावर घडतात. पहिली गोष्ट तर ज्यावेळी इंटरमिटंट फास्टिंग करतो त्यावेळी मेटाबॉलिझम जे आहे ते बूस्ट होतं. मेटाबॉलिझम बूस्ट झालं तर ऑफकोर्स वेट लॉस होतं, BMI मेंटेन व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट आहे की इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढली जाते, त्यामुळं ऑफकोर्स की जे काही ग्लुकोज लेवल आहे ते मेंटेन व्हायला मदत होते. डायबेटिक लोकांना फायदेशीर आहे, प्रीडायबेटिक लोकांना फायदेशीर आहे आणि डायबिटीस होऊ नये म्हणून मेटाबॉलिझम किंवा इन्सुलिन लेवल मेंटेन राहावी त्यासाठीही फायदेशीर आहे. ऑटोइम्युन डिसीज जे आहे त्याची रिस्क कमी होते. का तर यामध्ये एक फ्री रॅडिकल्स आहेत तर ते कमी होऊन जातात, एक अँटीऑक्सिडंट इफेक्ट बॉडीला भेटतो. त्यामुळं ऑटोइम्युन जे काही डिसीजेस आहेत तर त्याची रिस्क जी आहे ती खूप कमी होते. मेंदूला किटोन्सचं ज्यावेळी एनर्जी फ्लो सुरू होतो त्यावेळेस मेंदूचं जे कार्यक्षमता आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं सुधारते. कॉग्निटिव्ह फंक्शन्स आहेत ते चांगले सुधारतात. मेंटल क्लॅरिटी, विचारांमध्ये सुस्पष्टता वाढते. न्यूरो ट्रान्समिशन आहे ते चांगल्या पद्धतीनं वाढतं आणि कित्येक मेंदूचे आजार, उदाहरणार्थ डिप्रेशन आहे किंवा इपिलेप्सी आहे, ह्याच्यात पण सुधारणा होते आणि भविष्यात जर का अल्झायमर्स किंवा पार्किन्सन्स किंवा इपिलेप्सी असे बी आजार होण्याची शक्यता असेल तर ती सुद्धा कमी होऊन जाते. तर मित्रांनो, इंटरमिटंट फास्टिंग ही हळूहळू जर अभ्यास केला, हळूहळू जर प्रयत्न केला तर प्रत्येकाला जमणारी गोष्ट आहे आणि त्याचे प्रत्येकाला खूप चांगले फायदे होतात. मग आता हे कुणी करू नये तर ज्यांना डायबिटीस आहे पण इन्सुलिन चालू आहे
किंवा ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत किंवा ब्रेस्ट फिडिंग करणारे आहेत किंवा ज्यांना गॅस्ट्रिक अल्सर आहे किंवा जे ऑलरेडी अंडरवेट आहेत, तर अशा लोकांनी इंटरमिटंट फास्टिंग करू नये. बाकी सर्व लोक इंटरमिटंट फास्टिंग करू शकतात आणि आरोग्याचे जे फायदे आहेत त्याचा लाभ घेऊ शकतात. कारण सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी सूर्य आहे त्यावेळेस पचनशक्ती चांगली आहे. त्यामुळे सूर्य आहे त्या दरम्यान खाल्लं तर पचन चांगलं होतं, अन्नाचा अन्नरस तयार होतो, ना की आम. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.